राज्याच्या SSC बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि अनेक शाळांचा निकाल हा 100% लागलेला आहे। यामध्ये दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बालमोहन विद्या मंदिर या शाळेचा निकाल सुद्धा 100% लागलेला आहे। विशेष म्हणजे या शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत, ज्याच्यामध्ये जुळ्या बहिणी सुद्धा आहेत। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे, मात्र या शाळेतील जुळ्या मुलींनी यंदाच्या 10वीच्या परीक्षेमध्ये फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत। आता त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। तुझं नाव काय? चैतन्य संतोष पोफळे। तुझं नाव काय? चिन्मयी संतोष पोफळे। बरं, चैतन्य आणि चिन्मयी या दोघी जुळ्या बहिणी आहेत, त्यांच्याशी आता आपण पुढे संवाद साधणार आहोत। तुला किती टक्के मिळालेले? मला 93 मिळाले। तुला किती टक्के मिळाले? 90.60। बरं, जुळ्या बहिणी म्हटल्यानंतर घरामध्ये अभ्यास होतो? हो होतो, उलट आणखीन जास्त होतो, एकमेकींचा घेता येतो आणि सारखाच अभ्यास असल्यामुळे आम्ही एकमेकींना प्रश्न विचारून वगैरे सराव घेत असतो एकमेकींचा, त्यामुळे उत्तम अभ्यास होतो असं म्हणायला हरकत नाही। तुझं काय मत आहे? नाही, सेम, कारण की खूप छान, म्हणजे उलट आहे ना, कधी कधी मला कॉन्सेप्ट नाही कळत पण तिला कळतात, मग ती मला शेअर करते की अगं हे असं लक्षात ठेव, असे काही मेथड्स आहेत, हे छोटे छोटे फॉर्म्युलेज आहेत, हे असे लक्षात ठेव, किंवा हे इम्पॉर्टंट आहे, हे तू कर, असं आमचं खूप चांगलं चालू असतं। दोघींमध्ये आवडीचा विषय कुठला आहे? माझ्यामध्ये खरं तर मला संस्कृत आवडत होता, म्हणजे थोडासा वीक होता, बट नंतरला तो जास्त चांगला झाला, कारण की तेवढा प्रॅक्टिसमुळे तेवढं चांगलं झालं आमचं, तर माझा संस्कृत विषय होता आवडीचा। आवडीचा विषय कुठला? सायन्स, ऑफकोर्स बेंद्रेताईंमुळे तर खरंच खूप तो आवडीचा झाला आणि छान मार्क पण मिळाले त्याच्यात। मला जाणून घ्यायला आवडेल की घरी तुम्ही दोघी जणी असताना कशा प्रकारे अभ्यास असायचा, कारण वर्षभर सेम कॉन्सेप्ट, सेम शाळा, सेम विषय, सेम तयारी, सेम डबा, सगळ्या गोष्टी सेम होत्या। मग आई वडिलांचं मार्गदर्शन कसं होतं, शाळेतलं शिकवणी कशी होती, काय सांगशील? घरामध्ये काही नव्हतं, आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की तुम्ही जेवढा वेळ अभ्यास कराल 1-2 तास तेवढा छान करा, पण कॉन्सन्ट्रेट करून, म्हणजे एकदम लक्षपूर्वक करा। शाळेमध्ये तर सगळेच शिक्षक आम्हाला खूप सपोर्ट करायचे, आम्हाला म्हणजे पावलोपावली मार्गदर्शन असायचं। आन्सर एखादं चुकलं असेल किंवा आणखीन काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर भरपूर शिक्षक आहेत। आता स्पेशली मराठीमध्ये आपण बघायला गेलं तर आवारे सरांनी खूप मदत केली आम्हाला, कारण की मराठी एक असा विषय असतो ज्याच्यामध्ये आपली अलंकारिक भाषा महत्वाची असते, मग ते आम्हाला आवारे सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ते आमच्याकडून करून घेतलं आणि खूप चांगलं आमचं मराठी सुद्धा सुधरवलं, म्हणजे त्याने कसं आम्हाला आणखीन जास्त कसे मार्क मिळतील, आम्ही प्रोडक्टिव्ह कसे होऊ, हे आम्हाला शाळेकडून नेहमीच मार्गदर्शन मिळत राहिलं। शब्द वापरलाय प्रोडक्टिव्ह आम्ही कसे होऊ, खरं तर खूप मोठा शब्द आहे हा। तुझं काय मत आहे यावर? हो, ते तर खरंच चांगलंच आहे, कारण की आम्हाला प्रत्येक शिक्षकाने लिटरली, आम्ही शाळेत नंतर पण आम्हाला काही डाऊट्स होते, आम्ही शाळेत थांबायचो आणि आम्ही करायचो, शिक्षकांना विचारायचो की सर हे असं अडतंय, काय आम्ही करू, तर सगळे ताई, सगळे सर, सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली। लिटरली सगळ्यांनी असं एकदम पावलोपावली प्रत्येक स्टेप नाही समजत ते परत शिकवतात, बेस परत क्लिअर करून घेत होते, परत सगळं करत होते, एक्स्ट्रा लेक्चर्स तर होत होते आणि त्यात घरातून पण सपोर्ट होता, असं छान झालं सगळं। तुमच्याप्रमाणे अनेक मुली आहेत त्या राज्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून मुलींचा निकाल हा टॉप लागतो, त्याच्यामध्ये तुम्ही दोघी सुद्धा आहेत, कसं वाटतंय ऐकताना? छान वाटतं की म्हणजे मुली पण पुढे करतात, त्यामुळे माझ्याहून चांगली मार्क मिळणाऱ्या पण आहेत, मी त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करेन आणि बाकी काही नाही, खूप छान वाटतं, कारण की प्राऊड फिलिंग येते, मुलगी आहे आणि खेळते, जर ती खेळून करत असेल तर अतिउत्तम, कारण की बॅलन्स करणं पण एवढं अवघड असतं की अभ्यास पण करायचा, खेळायचं पण आणि त्यात परफॉर्मन्स ठेवायचा, हे खूप अवघड असतं, पण ते चांगल्या पद्धतीने करतायत, ते दाखवतायत, दिसतंय आपल्याला प्रोडक्टिव्हली, सो ते चांगलं वाटतंय। बाकी तेच खूप छान, आणि अभिनंदन जे आपण पास झाले असतील त्या, आणि खरं सांगते खूप छान त्यांनी केलं असेल प्रॅक्टिस पण, आणि हे सगळं अभ्यास, सराव सगळा, आणि 10वीचे बोर्ड एक्झाम्स यावेळेस जरा थोडेसे होते टफ, ठीक आहे, बट तुमच्यापैकी स्पोर्ट्समन कोण आहे? दोघी काय खेळतात? आम्ही कबड्डी खेळतो। तू पण कबड्डी खेळतो? बरं, कोण आहे रेडर आहात, कॉर्नर लावतात? मी ऑलराऊंडर आहे, मी रेडिंग
थोडी करते पण करते. ऑलराऊंडर बनण्याचा आमचा प्रयत्न माझा चालू आहे. शी इज अ डिफेंडर, चिन्मय डिफेंडर. मी टर्न लावते. 10वीच्या परीक्षेला जेव्हा 10वी सुरू होणार होती आपल्याला आणि तुला कबड्डी खेळायला आवडतं, ज्याच्यामध्ये व्यायामापासून खूप साऱ्या गोष्टी येतात, मुळात मुलींच्या खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये अफेक्ट करतात. मग त्याच्यामध्ये तू कसं काय स्वतःला सावरलंस, काय सांगशील? मी ऍक्च्युली आमची जेव्हा 10वीचे प्रिलियम्स चालू होते शाळेमध्ये तेव्हा DSO आणि त्या बाकीच्या सगळ्या मॅचेस चालू होत्या. तर त्या सगळ्या खेळून आम्ही शाळा सुटल्यावरती मग थोडा वेळ प्रॅक्टिस करणं, मग नंतरला मग सगळं परत घरी जाणं, फ्रेशअप होणं, परत अभ्यासात तेवढं कॉन्सन्ट्रेशन करणं सगळं आम्ही करत होतो. आणि खरंच म्हणजे काही नाही, मुली आहेत तर ठीक आहे, पण त्यान only आम्ही आमची पूर्ण विल पॉवर लावून खेळतो, त्यामुळे शक्य होऊन जातं सगळं. दोघींना शेवटचा प्रश्न. आज निकाल लागलेला आहे, मात्र काल कळलं की उद्या 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. मग 1 वाजता जो जाहीर होणार, दोघी जुळ्या बहिणी आहेत, दोघी कॉम्प्युटर समोर बसले होते की आता निकाल कसा लागणार. मोठी बहीण ती असली तरी माझा निकाल सर्वाधिक लागतो काय, याची कॉम्पिटिशन होती का दोघांमध्ये? नाही, ती नव्हती, पण असं होती की ठीक आहे आता तिला चांगले मिळतील अशी अपेक्षा होतीच मला, कारण की ती जास्त फोकस्ड आहे. म्हणजे तिचं एकाग्रता करण्याची क्षमता तिची खूप चांगली आहे माझ्याहून जास्त, त्यामुळे एवढं काही कॉम्पिटिशन नव्हती. पण छान होतं. जुळी बहीण असली तरी विद्यार्थी आहे, तुझी कॉम्पिटिटर आहे, कशा प्रकारे तिला शुभेच्छा देशील? नाही, काय नाही, खूप छान केलंस, कॉंग्रॅच्युलेशन. आणि ती तर नेहमी चांगलं करतेच आणि ती नेहमी सगळ्या गोष्टी मन लावून करते, म्हणून ती नेहमी पहिली येते. तुला सुद्धा आता हे 2 प्रश्न आहेत की काय धाकधूक होती का मनात? हा, होती. म्हणजे स्टार्टिंगला खूप, काल ऍक्च्युली काय होतं की थोडं कन्फ्युजन होतं की कधी जाहीर होणार, पण नंतरला कन्फर्म झाल्यावरती असं होतं, एक्साइटमेंट पण होती मनात की किती पडतील, अपेक्षित आहेत तेवढे पडतील का. पण नंतरला हळूहळू कळालं की हा मिळतील, आपण अपेक्षित तेवढे मिळतील. आणि रिझल्ट जाहीर झाल्यावरती एकदम मोकळं वाटलं, छान वाटलं की जेवढे अपेक्षित होते तेवढे त्यापेक्षा जास्त मिळाले, त्यामुळे असं बाकी काही नाही. आई बाबांच्या काय रिएक्शन होत्या? माझे वडील आहेत, पप्पा माझे, ते खूप खुश होते. ते मला फोनवरती बोलले की काय आपण रात्री पार्टी करूया, तू काय टेन्शन नको घेऊस, खूप छान पडलेत, मी आनंदित आहे वगैरे असं. बरं, आता मला सांग, लहान बहिणीला शुभेच्छा कशा देशील? काय नाही, ती खूप माझ्यापेक्षा, मी असं म्हणेन की तिचा थोडासा अभ्यास कदाचित कमी पडत असेल, पण ती खूप माझ्यापेक्षा अम्बिशियस आहे. म्हणजे तिचा गोल फिक्स्ड आहे, त्यामुळे ती तिथपर्यंत नक्कीच पोहोचणार हे मला माहिती आहे. त्यामुळे तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा सांगेन मी तिला. दोघींनी काय करायचं ठरवलं आता पुढे? मी पुढे कॉमर्स करून CS वगैरे होण्याचा प्रयत्न करीन जर झाले तर. असं, मी सायकोलॉजिस्ट, मला क्लिनिकल सायकोलॉजिस्ट व्हायचं आहे. दोघींनाही खूप 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 शुभेच्छा. 10वी मध्ये अशा प्रकारे तुम्ही उत्तीर्ण झालेल्या जुळ्या बहिणी आहात. खरं तर एकमेकींना साथ देऊन विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन, पालकांचं मार्गदर्शन, शिक्षकांचं मार्गदर्शन, सगळ्यातलं सगळं घेऊन तुम्ही पुढे गेलेला आहात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आपलं महानगरकडून, माय महानगरकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर मी सध्या आहे बालमोहनच्या विद्या मंदिर या शाळेमध्ये. या 2 जुळ्या बहिणी होत्या ज्यांनी 10वीच्या परीक्षेमध्ये सर्वाधिक अभ्यास करून त्यांनी उत्तीर्ण झालेले आहेत. या दोन्ही जुळ्या बहिणी होती, त्यांच्याशी आपण संवाद साधला. त्यांच्याशी संवाद साधलेला तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.